मंडळी, यावर्षी मकर संक्रांती आणि एकादशीचा हा योग बरोबर आलेला आहे. म्हणजे एकादशी आणि मकर संक्रांती ही एकाच दिवशी आलेली आहे. मग आपण सगळेजण एकादशीचा उपवास करत असतो. एकादशीच्या दिवशी आपण उपवास असल्यामुळे तिळगुळ खावेत का नाही हा प्रश्न आपल्याला पडला असेल. मंडळी, हा प्रश्न अगदी साधा सोपा आहे. याचं उत्तर पण सोपं आहे. संक्रांतीच्या दिवशी एकादश असल्यामुळे तिळगुळ आपण खावे का नाही याचं उत्तर मी अगदी शॉर्टकटमध्ये देणार आहे. तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नक्की करा. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, देव तिळी आला. या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज म्हणतात की देवाचं स्वरूप हे तिळामध्ये आहे आणि तिळाच्या माध्यमातूनच मकर संक्रांत त्या ठिकाणी प्रगट होत असते. तर मंडळी, आपण ज्या देवाच्या नावाने एकादशीचा उपवास करतो त्या देवाची एकादशी ही मकर संक्रांतीच्या दिवशी आल्यामुळे अत्यंत मोठा सुवर्णयोग प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे संक्रांतीच्या दिवशी एकादश असल्याने आणि एकादशी आणि संक्रांतीच्या दिवशी जर आपण तिळगुळ खाल्लं तर आपला उपवास मोडत नाही. ही गोष्ट खबरदारीने लक्षात घ्या. देव तिळी आला या अभंगाच्या माध्यमातून जर आपण त्याचं प्रमाण पकडायला गेलं तर एकादशीचा उपवास तिळगुळ खाल्ल्याने मोडत नाही किंवा सुटत सुद्धा नाही. त्याच्यामुळे तिळगुळ बिंदास्त खा आणि मकर संक्रांत मोठ्या प्रमाणात साजरी करा. रामकृष्ण हरी.